तर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालेलं, कारण या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय सामना ठाणे विपक्ष भिवंडी हा ठेवला गेलेला आहे आणि 40+ ओल्ड इज गोल्ड जुने जाणते खेळाडू आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ठाणे विपक्ष रायगड अशी लढत या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. सॉरी, ठाणे विरुद्ध भिवंडी अशी लढत असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया जयदुर्गा सुरई आपण खूप वेळ घेतलेला आहे. प्रोफेशनल स्पर्धा आहे, आपण सहकार्य करायचं आहे. जयदुर्गा सुरई संघ नाईक आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. आपल्याला वारंवार सूचित केलं जात आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. पंच आपण फक्त 2 मिनिटं वाट पाहायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जयदुर्गा सुरई संघ नाईक आपल्याला शेवटचा 1 मिनिट शेष आहे. 1 मिनिटच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये विजयाची बोहणी एकुरा हवेदेवे संघाने केलेली अमित स्पोर्ट्स सावंत संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. तर आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. जयदुर्गा सुरई विरुद्ध न्यूक्रा पिंपलनेर, यामध्ये नाणेफेक जिंकलेले आहे. जयदुर्गा सुरई संघाच्या संघनायकाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे न्यूक्रा पिंपलनेर या संघाला. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे जयदुर्गा सुरई या संघाकडून. पंच नक्कीच शेवटचा अर्धा मिनिट शेष आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे जयदुर्गा सुरई संघ. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे जयदुर्गा सुरई या संघाने. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतो जयदुर्गा सुरई विरुद्ध न्यूग्रा पिंपलनेर या 2 संघामध्ये. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन, आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. मितेश मेस्त्री जे आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेले आहे. स्वर्गीय मितेश डीजे मेस्त्री चषक 2021. मितेश मेस्त्री SSMM. तर सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुजित पाटील सज्ज होत आहे. सुरई एक्सप्रेस फ्रंटलाईन गोलंदाज पहिल्या षटकातल्यांसाठी. तर फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकर फलंदाज सागर आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज नायन. मेंटेरी पॉवरचा पहिल्या षटकातल्यांसाठी सुजित पाटील सज्ज होत आहे. BM टेम्पल इन कडून सामना करेल फलंदाज सागर. 2 क्षेत्ररक्षक ऑलफिल्ड मध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सलगामध्ये पाहायला मिळतात. ऑलफिल्ड मध्ये आपण नजर टाकले तर डेब्युटी विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक स्टेट लॉंग ऑन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सुजित घेऊन सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज सागर हा फलंदाज. सुजित राईट मोर द विकेट. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर करताना दिसतोय सुजित पाटील हा गोलंदाज.
आज पहिल्या सामन्यामध्ये एकविरा हवेदेवी संघाने पराभूत केलं होतं अमित स्पोर्ट्सचा सावंत संघाला. तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना सूर्य विपक्ष पिंपळनेर या दोन संघामध्ये आपण पाहतोय. यावेळी चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, प्रयत्न तर चांगला मात्र झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावेने सागर आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि 2 धावेने अकाउंट ओपन होतोय ते न्यू एकरा पिंपळनेर या संघाचं. पिंपळनेर विपक्ष सूर्य ही लढत आपल्याला पाहायला मिळते. फ्रंटलाईन गोलंदाज सुजित पाटील पहिलं षटक घालतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सागर. लावर फुलटा चेंडू, चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. 2 धावेने 1 शॉटचा इशारा येतोय, फक्त एकच धाव. शॉर्ट रनचा इशारा तिथे केला जातोय आणि फक्त एकच धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 3 धावा. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेलला आणि झेलबाच्या रूपाने पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज सागर याची गेली संपुष्टात. कुठेतरी अधुरे मनाने हा फटका खेळला होता. फटक्यामध्ये ताकद झोकता आली होती आणि परिणाम स्वरूप सीमारेषा क्लिअर करू शकला नाही लॉंग ऑनची फलंदाज सागर आणि झेलबाच्या रूपाने बाद होऊन पेलमध्ये परत. नवीन फलंदाज विजय गायकवाड येतोय, एक्सपिरियन्स कंपनीर. न्यू एकरा पिंपळनेर संघाचा सर्वात अनुभवी असा फलंदाज आपण पाहतोय नॉस्ट विकेटला. मात्र सामना करेल फलंदाज नाही. सुजित पाटील टर्न फ्रॉम बीएम टेम्पल इन राइट मोर द विकेट. लॉवर फुलटा चेंडू, चेंडूला लॉप केलेला आहे. कॉर्नर रिजन मधून कुठलीही संधी नाही मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल मात्र अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिजनच्या क्षेत्ररक्षकाकडून जवळजवळ लॉंग ऑन रिजन मधून कॉर्नर रिजन मध्ये हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 5 धावा. सुजित पाटील सामनाकडे फलंदाज पुन्हा एकदा नाही. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीने न्यू एकरा पिंपळनेर संघाची धावसंख्या 1 बाद धावफलकावर 5 धावा. आपण पाहत आहात पंधरावती कालेर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सुरू मितेश मेस्त्री चषक 2021 या स्पर्धेचा आज पहिला दिवस. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया वेळेच्या अवधीत सहकार्य करायचं आहे कारण आपल्याला 4 मिनिटांसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे आणि 4 जी षटके आहेत ती 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. 5 धावा आपण पाहतो. मेंढर पावलाचा अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलेले आहे ते सुजित पाटील याने फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वाचा गडी प्राप्त केलेला आहे. तर दुसऱ्या एंड कडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय गोलंदाज आकाश पाटील. पहिलं षटक सुजित पाटील याने हाताळलं होतं आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी संघनायकांनी चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज आकाश पाटील याच्या हातामध्ये. मुंडेर एंड कडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होणार आहे. आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण मेंढरी पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. चार क्षेत्ररक्षक अजूनही 30 सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहेत सिंगल डबल अडवण्यासाठी. त्यामध्ये थर्डमॅन, फाईन लेग, पॉइंट आणि एक मिड विकेट आपण पाहतोय. इतर क्षेत्ररक्षक
खोलवर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आकाश गोलंदाजी मार्कवर राईट मोडतो विकेट. यावेळी मात्र मिस टाइम फटका, झेल मात्र होऊ शकला नाही आणि तो पण ते वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याचे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एका धावेने विजय आपलं खातं उघडतो आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून झाली ती 6 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आकाश दुसऱ्या षटकात सामना करेल फलंदाज नयन. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार दणदणीत चौकार. गावान लोढाला आमचे गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला. अतिशय उत्कृष्ट फटका खेळण्यासाठी पोझिशन मध्ये आला होता फलंदाज नयन आणि नयन याच्या बॅट मधून निघालेला हा अतिशय उत्कृष्ट देखना चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा डबल डिजिट मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 10 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिजनला आता तैनात केला गेलेला आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमा पार कडकदार षटकार. कुशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली कुशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळते. रडार मध्ये चेंडू होता आणि रडार मध्ये चेंडू आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून दिली 16 धावा. 2 चेंडू तब्बल 10 धावा. 10 का दम आपण पाहतोय फलंदाज नयन याच्या माध्यमातून. 10 धावा कुठून काढल्या. 2 चेंडूचा सामना केलेला आहे. एकंदरीत 4 चेंडूचा सामना करून नयन गायकवाड हा वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. न्यू इकरप पिंपळनेर विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन मातबर आणि बल्हाट्या संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये एकविरा हवेदेव संघाने विजयाची वोहणी करताना आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणला होता. तो सामना जिंकला होता एकविरा हवेदेव संघाने. ज्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता राहुल मात्रे, ज्याने सलामी लावून 28 धावांचं योगदान दिलं होतं. तर आजच्या दिवसामध्ये दुसरी लढत पिंपळनेर विपक्ष सुरई या दोन संघामध्ये आपण पाहतोय. यावेळी अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. चांगली वापसी, चांगला कमबॅक करताना गोलंदाज आकाश पाटील. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मुंडेरायांकडून दुसऱ्या षटकातील गोलंदाज जयदुर्ग सुरई संघाकडून आकाश पाटील. सामनाकारी फलंदाज पुन्हा एकदा नयन गायकवाड. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 17 धावा. दुसरे षटक सुरू आहे आणि 17 धावा धावफलकावर झलकले गेलेले आहेत. मंडरेंकडून पुन्हा एकदा टर्न होताना गोलंदाज आकाश पाटील. यावेळी अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर न्यू इकरप पिंपळनेर संघाची धावसंख्या झालेली ती 17 धावा. येणार पोरपाडा संघाचा संघाने आपण संपर्क साधायचा आहे. तसेच रमणीक अलिमगर संघाचा संघाने आपणही संपर्क साधायचा आहे. एकवेळा हवेदेव संघाने कुठेही जायचं नाही. आज आपण येणार पोरपाडा विपक्ष रमणीक अलिमगर आहे सामना पाहणार आहोत. त्यानंतर एकविरा मानकुले विपक्ष जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज 8 संघ एकमेकांसमोर आपण भेटताना पाहणारा होतो. त्यामध्ये आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे आणि 7 संघांचं आव्हान अजूनही जिवंत आहे. त्यामध्ये दुसरी लढत आपण पाहतोय जयदुर्ग सुरई विपक्ष न्यू इकरप पिंपळनेर या 2 संघांमध्ये.
केतन येतोय गोलंदाजी मार्ग करून तिसरं षटक घालण्यासाठी. सामनावीर फलंदाज नयन जो एक चौकाराने षटकाच्या मदतीने वैयक्तिक 13 धावांसह खेळतो, ज्यामध्ये एक दुहेरी आणि एक एकेरी धावेचाही समावेश आहे. केतन बीएम टेम्पल इन कडून गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज नयन गायकवाड. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दूरवर फैलवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 4 क्षेत्ररक्षक अतिशय आडाच्या सर्कल मध्ये तैनात केले गेलेले आहेत. यावेळी मात्र क्लीन बोल्ड फलंदाज नयन गायकवाड याची केली संपुष्टात. बहादुर नयन गायकवाड यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना 13 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 2 फलंदाज बहादुर फॅनमध्ये परतले आहेत. दोन्ही सलमीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला टू ओपनर बॅक टू बॅक. नवीन फलंदाज सचिन गायकवाड येतो. एक्सपिरियन्स कंपेनियर आपण पद्धत धावसंख्या स्थिर आहे. ती धावफलकावर 17 धावा आणि 17 धावसंख्येवर दुसरा खतरा नयन गायकवाडच्या रूपाने. नवीन फलंदाज बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट सचिन गायकवाड खेळपट्टीवर आणि त्याला साथ देईल तो फलंदाज विजय गायकवाड. विजय गायकवाड आणि सचिन गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. केतन सामना करेल फलंदाज सचिन. यावेळी चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये रनिंग झेल आणि सचिन गायकवाड फेल. अपेक्षा होत्या खूप सचिन गायकवाड कडून पिंपळनेर संघाच्या पाठरेखांना, मात्र अपेक्षा पूर्ती ते करता आले नाही. आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला गेला होता. सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि झेलबाच्या रूपाने निराश मानाने सचिन गायकवाड 0 बाद होऊन फलंदाजाकडे परतणार. नवीन फलंदाज शेवेश गायकवाड येतोय. तिसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला सचिन गायकवाड 0 बाद झालेला आहे. कुठल्या धावाचं योगदान त्याला देता आलं नाही. स्वस्तात मोठा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. गोलंदाज केतन सामना करेल. यावेळी फलंदाज विजय. यावेळी मात्र क्लीन बोलला आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आणि या स्पर्धेमधील पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज ठरतोय केतन, ज्याने 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं जे लावण्यात आलेले करण कुमार अँड कंपनी प्रोप्रायटर सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक केतन याला दिलं जाईल. स्वर्गीय मितेश मिस्त्री चषक 2021 मधील पहिली विकेट हॅट्रिक केतन या गोलंदाजाच्या नावे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर टेस्ट क्रिकेटमध्ये ग्रेप्स सोपार्थ, वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन आणि टी20 क्रिकेटमध्ये ब्रेडली या 3 गोलंदाजांनी पहिली विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. तर पहिली विकेट हॅट्रिक या 3 गोलंदाजांच्या नावे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी मितेश मिस्त्री चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज केतन याच्या नावे. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 फलंदाजांना डगवटच्या आश्रयाला पाठवलेले आहे. नवीन फलंदाज कुणाल येतोय. अप्रतिम चेंडू, अतिशय वेगवान चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाज उंच पुरा केतन याच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत. कुठली धाव खर्च केलेली नाही आणि 3 फलंदाजांना बाद केलेले आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय केतन या गोलंदाजाकडून. केतन टर्न फ्रॉम बीएम टेम्पल इन. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळी पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये एकही धाव नाही. 3 फलंदाज बाद केलेले आहेत. पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते केतन या गोलंदाजाच्या नावे. आणि पाहूया पहिलं मिडन षटक हाताळतोय का. आणि सचिन पाटील यांच्याकडून जर निर्धाव षटक हाताळलं तर 500 रुपयाचं पारितोषिक. या अगोदर 500 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी त्यांनी पटकावलेलं सचिन पाटील यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जर हे षटक निर्धाव हाताळलं तर. याला चेंडूला समोर केलेलं आहे डीप मिड ऑन रिजन मध्ये एका धावेसाठी. मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेली आहे आणि 3 विकेट प्राप्त केलेले. कम खर्चीला और फुल चर्चीला गोलंदाज केतन. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती न्यू इकरा पिंपळनेर संघाची धावसंख्या 4 बाद धावफलकावर 18 धावा. थोडीशी डलमली स्थिती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी नयन यांनी केली होती. मात्र त्यानंतर कुठल्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. सागर हा फलंदाज सलामीला आला होता. 3 धावांचं योगदान देऊन फॉलोमध्ये परतला होता. विजय याला एका धावेचं योगदान देता आलं होतं. सचिन यांनी खूप निराशा केली होती. खूप अपेक्षा होती सचिन गायकवाड करून. मात्र तोही शून्यावर बाजून फॉलोमध्ये परतला. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे लगेच. शेवेश आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 18 धावा. चार बाद 18 अशी खूप खराब स्थिती आपण पाहतोय सध्या न्यूविक्रा पिंपळनेर या संघाच्या. नाही स्थितीमधून सावरावं लागेल संघाला. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर कुठून काढल्या तर एक चांगलं आव्हान पेश करू शकतात समोरील संघासमोर. मग अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सुजित, आकाश आणि केतन या तिन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालेले. एक चौकारीने षटकार मायनस केला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज मार्गावर गोलंदाज सूर्य संघाकडून आलेला आहे प्रदीप. मुंडा रेनकडून प्रदीप गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळी दिशा भडकडली जाते. पंचांना लाईनचा विचार करायला लागतोय. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने अवांतर. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ते 19. लास्ट इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गसाहेब प्रदीप शेवटचं षटक घेऊन आलेले आहे जयदुर्गा सूर्य संघाकडून. सामना करायला फलंदाज कुणाल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन दरम्यान एक धाव एक बॅटचा इशारा होतो पंचांकडनं. एका धावे समाधान. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 20 धावा. मैदानी पंच आपण सध्या पाहतोय जयंत पाटील आणि मनोज भैरे. हे दोन्ही पंच ठाणे इथून आलेले आहेत आणि चांगली पंचगिरी या सामन्यामध्ये करताना. गोलंदाज प्रदीप मुंडेरेकडून वळताना सामना करत फलंदाज सेवेश. यावेळी चेंडूला टोललेले आहे ते मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आकाश पाटील करतोय आणि फक्त एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ते 21 धावा. पूर्णपणे आपण पाहतोय की फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी टिचून मारा गेला होता गोलंदाज केतन याने. 3ऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलेला आहे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण रुपेश करतोय. मात्र फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 22 धावा. 2-2. शेवटचे षटक मार्गस्थाने. शेवटच्या षटकामधील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र क्लीन बोल्ड अराउंड लेग आणि त्रिफला बाद. आणखीन एक फलंदाज बाद होते सेवेश गायकवाडच्या रूपाने न्यूकरा पिंपळनेर संघाचा. चल सोईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला. या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला.
नवीन फलंदाज संघनायक अजय गायकवाड येतोय. मात्र खराब स्थिती आपण पाहतोय सध्या न्यूयॉर्क पिंपळनेर संघाची. जे लौकिक आहे न्यूयॉर्क पिंपळनेर संघाचं फलंदाजी ते लौकिक इथे पाहायला मिळालं. लौकिकला साजेशी फलंदाजी ते करता आले नाही. त्याचं कारण जयदुर्गा सुरई संघाची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका अफलातून षटकार अजय गायकवाडच्या बॅट मधून. वो बुलाती है मगर जाने का नहीं. कडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळापासून आपण पाहिलं होतं सीमारेषा बोलली होती चेंडूला, मात्र चेंडू जात नव्हता. बोलाती आहे लेकिन जाने का नाही. आता मात्र सीमारेषाने बोलवलं होतं आणि चेंडूही गेला होता. वो बुलाती आहे और जाने का. अतिशय कडक फटका आपण पाहतोय अजय गायकवाड याच्या बॅट मधून. पूर्णपणे राग व्यक्त केला होता या फटक्यावर. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाले ते 28 धावा. षटकामधील शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मुंडेरेंकडून प्रदीप. सामन्याकडे फलंदाज अजय गायकवाड. यावेळी वेगवान चेंडू वापसी करतोय. निर्धाव चेंडूने या इनिंगची समाप्ती. तर 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्ती न्यूयॉर्क पिंपळनेर संघाने आपल्या धावपल्याकडे धावा झळकलेल्या त्या 28 आणि 29 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जयदुर्गा सुरई या संघासमोर. तर 29 धावांच्या आव्हानाचा पाठलाग जयदुर्गा सुरई संघ कशा प्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ किरवली, व्हॉइस ऑफ भिवंडी, माझे परम मित्र एव्हरग्रीन कॉमेंटेटर सदावर समालोचक अजय घरत. धन्यवाद सुभाष धुमाल. टारगेट काफ़ी छोटा नज़र आ रहा है. जिस तरह की बैटिंग लाइनअप न्यू एक्विरा पिंपलनेर की है उसको देखते हुए बहुत कम स्कोर उनके बल्लेबाजों ने बनाया है. लेकिन अब जितना भी स्कोर है उसको डिफेंड करने की कोशिश करनी होगी गेंदबाजों को. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है लेट मितेश मिस्त्री कप 2021 में. आज टूर्नामेंट का पहला दिन और ये दूसरा मैच आपके सामने है. पिंपलनेर बनाम जयदुर्गा सुरई टीम ने क्या कमाल की गेंदबाजी की. सुजीत ने शुरुआत की थी. पहले ओवर में मात्र 5 रन दिए, 1 विकेट चटकाया. उसके बाद आकाश आए, थोड़े से महंगे साबित हुए हालांकि आकाश. 12 रन खर्च किए, लेकिन केतन का ओवर लाजवाब रहा. इस टूर्नामेंट का पहला हैट्रिक केतन ने अपने नाम किया. तेज तर्रार गेंदबाजी की, विकेट टू विकेट गेंदबाजी की, फुल एंड स्ट्रेट उनकी गेंदबाजी रही थी, जिसके चलते उन्होंने 2 बल्लेबाजों को बोल्ड के रूप में भी आउट किया. और आखिरी ओवर में प्रदीप ने भी अच्छी गेंदबाजी की. केतन ने 1 रन देकर 3 विकेट चटकाए थे. प्रदीप ने कुल मिलाकर अपने ओवर में 10 रन खर्च किए और उनको भी एक सफलता मिली. तो बहुत अच्छा कलेक्टिव बॉलिंग एफर्ट देखने को मिला, जिसके चलते केवल 28 रनों तक न्यू एक्विरा पिंपलनेर टीम को रोकने में कामयाब हुई है जयदुर्गा सुरई टीम. हम अक्सर कहते रहते हैं कि क्रिकेट बड़ा ही महान और निराला खेल है, शानदार अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. लक्ष्य भले ही बड़ा आसान नज़र आता है, लेकिन कई बार इस तरह के छोटे छोटे लक्ष्य बड़ी बड़ी टीमें पार नहीं कर पाती है. वो जो कहते हैं ना कि छोटे छोटे छिद्र भी बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं. तो खेल है क्रिकेट का, होने को कुछ भी हो सकता है. लेकिन फिलहाल तो यही कहना होगा कि मोमेंटम इस मैच में कहीं ना कहीं जयदुर्गा सुरई टीम के पास है, क्योंकि उनके गेंदबाजों ने बहुत ही ज़बरदस्त कार्य किया है. धीरे धीरे दोनों भी सलामी बल्लेबाज अब मैदान में प्रवेश करते हुए पारी की शुरुआत करने के लिए जयदुर्गा सुरई टीम की ओर से रुपेश पाटिल और उनके साथ निशांत. ऋतिक मात्रे अपनी गेंदबाजी मार्ग पर तैयार नजर आते हुए. बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी ऋतिक के कंधों पर. पावर प्ले का ओवर यदि वो सफल साबित होते हुए है, 2-3 विकेटें यदि निकाल लेते हैं तो जरूर मैच रोचक बन सकता है, दबाव बन सकता है बल्लेबाजों पर. पहले मैच में 45 का टारगेट था, वो चेज नहीं हो पाया. अमित स्पोर्ट साउंडी टीम चेज कर रही थी, लेकिन इस मैच में केवल 29 रनों का लक्ष्य है.
बड़ी ही धारदार गेंदबाजी करनी पड़ेगी चारों गेंदबाजों को। ऐसे नहीं कि सिर्फ एक या दो गेंदबाज चल जाएंगे तो मैच जीत सकती है पिंपलनेर टीम। सभी गेंदबाजों को मैं समझता हूं कि अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी और फील्डर्स को भी उनका साथ देना पड़ेगा। दोनों भी इस मैच के ऑन फील्ड अंपायर्स मैदान में मनोज भेरे और उनके साथ जयंत पाटिल। खेल की शुरुआत होने जा रही है। तो पिंपलनेर टीम की बल्लेबाजी की मैं बात कर रहा था, बड़े बड़े नाम सागर, नयन, विजय, सचिन गायकवाड़, शिवेश गायकवाड़, बड़े तगड़े बल्लेबाज और तगड़ी बल्लेबाजी लाइनअप, लेकिन नाम बड़े और दर्शन छोटे। केवल नयन ने कुछ अच्छे शॉट्स खेले थे, 13 रन बनाए थे, उनके अलावा कोई भी बल्लेबाज अच्छी बैटिंग नहीं कर पाया। लेकिन बल्लेबाजी में जो कुछ हुआ है उसको भूलते हुए अब एक नए सिरे से खेल की शुरुआत करनी होगी गेंदबाजों को। रुपेश के पास स्ट्राइक, तकनीकी दृष्टि से बहुत ही सक्षम बल्लेबाज माने जाते हैं, काफी सालों का तजुर्बा है उनके पास। पहली गेंद लेकर ऋतिक, शॉट ऑफ लेंथ, बहुत ही खूबसूरत शॉट, बैकफुट पर जाकर पुल कर दिया, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 4 रन। है वो जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं। बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, पहली गेंद छोटी गेंद थी और उसका फायदा उठाने में कामयाब रहे रुपेश पाटिल। उनका फुटवर्क देखने लायक था, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, पीछे चले गए क्रीज में और वजन बैकफुट पर लेकर थोड़ा सा बॉडी को घुमाते हुए गेंद को घुमा दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग फील्डर के ऊपर से 4 रनों के लिए। बहुत ही बढ़िया शुरुआत करते हुए रुपेश पाटिल उर्फ छोटू, छोटे कद के खिलाड़ी है लेकिन उच्च कोटि की बल्लेबाजी हमेशा उन्होंने की है। इस बार स्वीप लगाने का प्रयास, गेंद हवा में है, विकेट कीपर गेंद के नीचे, लेकिन कैच ड्रॉप। ओहो, इस तरह के कैचेस आप बिल्कुल भी ड्रॉप नहीं कर सकते हो जब इतनी बड़ी टूर्नामेंट में आप खेल रहे हो, और खास तौर पर तब जब आपकी टीम ने ज्यादा स्कोर नहीं बनाया है। अच्छा मौका था रुपेश को आउट करने का, लेकिन वो मौका बुना नहीं पाए विकेट कीपर विजय गायकवाड़। गलती हुई है विजय से, बहुत अच्छी तरह से उन्होंने एंटीसिपेट किया था, गेंद के नीचे भी पहुंच गए थे लेकिन सुरक्षित हाथों की जोड़ी नहीं पेश कर पाए और बाल बाल बच गए रुपेश। 1 रन इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के। बंद्रा मारुति टेम्पल एंड से गेंदबाजी होती हुई, अच्छी गेंद है इस बार, थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, बॉलर की बगल में से निकालने में कामयाब रहे, बॉलर फॉलो थ्रू में रोक नहीं पाए जिसके चलते 1 रन लेने का अवसर वहां पर बैट्समैन निशांत के पास। निशांत का खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। आवश्यक रन रेट मात्र 7.25 रन प्रति ओवर का है। 24 गेंदों में 29 रन बनाने हैं जीतने के लिए। फुल टॉस गेंद इस बार सीधे बैट से ड्राइव किया है, मिड ऑन पर पैर से रोकने की कोशिश, पैर से लगी थी लेकिन पीछे निकलती हुई गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ, और इससे पहले कि दोबारा फील्डर वहां पर पहुंचकर उठाकर थ्रो करते 2 रन आसानी के साथ। रुपेश ज्यादा जल्दबाजी अब शायद ना करे क्योंकि एक कैच ड्रॉप हुआ है उनका। ये देखते हुए कि बहुत बड़ा टोटल उनको नहीं बनाना है, मात्र 29 रन बनाने हैं, जो मौका मिला है उसको बुनाने की कोशिश करनी होगी, एक अच्छी पारी खेलने का प्रयास करना होगा, नॉट आउट जाने का खास तौर पर प्रयास करना होगा। इस बार कलाइयों का उपयोग, फ्लिक कर दिया, गेंद हवा में है, पावर प्ले चल रहा है, फील्डर की अच्छी कोशिश लेकिन पहुंच नहीं पाए थे, बाउंस पर फील्ड करते हुए डीप स्क्वायर लेग की दिशा में, और इससे पहले कि उनका थ्रो पहुंचता विकेट कीपर वाली छोर पर 2 रन लेने का अवसर रुपेश के पास। 2 रनों से स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ जय दुर्गा सुरई टीम का 10 रन बिना किसी नुकसान के। अभी भी पहले ओवर का खेल प्रगति पर है, एक गेंद अभी भी पावर प्ले में शेष है। सुरक्षित स्ट्रोक था, हवा में गेंद जरूर थी लेकिन चूंकि पावर प्ले चल रहा है, 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है, एक फील्डर लॉन्ग ऑफ पर रखा गया है और एक डीप मिड विकेट पर। ऋतिक एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर दिशा दिखाई है पॉइंट की तरफ, और एक तेज सिंगल। अच्छा क्रिकेट, अच्छी बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए अब रुपेश पाटिल, और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के जय दुर्गा सुरई। इसके बाद मुझे लगता है कि इस मैच की विजेता टीम और एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे के बीच में दूसरे राउंड का मैच खेला जाएगा। थोड़ा सा शेड्यूल में परिवर्तन किया गया है,
आज 8 टीमें एक्शन में है। ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत ये टूर्नामेंट खेला जा रहा है। लेट एमएम ट्रॉफी भी आप इसे कह सकते हैं। मितेश मिस्त्री जो हमारे बीच में नहीं है, उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की जा रही है उनके दोस्तों द्वारा, बंद्रा मारुति स्पोर्ट्स कालेर द्वारा। और यहाँ पर क्रिकेट खेलने का, क्रिकेट देखने का मज़ा कुछ अलग ही होता है जब बंद्रा मारुति स्टेडियम में टूर्नामेंट आयोजित किए जाते हैं। कई सारे टूर्नामेंट्स होते रहते हैं यहाँ पर, लेकिन लेट मितेश मिस्त्री का ये पहला संस्करण है। पहली बार इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है। 18 गेंदें शेष है। जीतने के लिए भी 18 रनों की आवश्यकता है। रन बॉल इक्वेशन कुछ तो अलग करना होगा गेंदबाजों को मैच में वापसी करने के लिए। पिंपल ने टीम को मुंडोरा एंड से गेंदबाजी की शुरुआत करते हुए इस दूसरे ओवर में सागर विकेट्स चटकाने होंगे मेरे ख्याल से। इस बार ऑन द राइज पुश किया है, ज्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया था। बॉलर के पीछे मिड ऑफ के खिलाड़ी गेंद पर आते हुए तब तक 1 रन लेने का अवसर। और इस तरह की बल्लेबाजी करने के लिए जाने और पहचाने भी जाते हैं रूपेश पाटिल। फील्डर के यहाँ वहाँ दाएं बाएं इर्द गिर्द खेलते रहते हैं। सिंगल डबल्स में वो रन्स बनाते रहते हैं। जब मौका मिलता है तो बड़े शॉट्स भी खेल लेते हैं। निशांत लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है, बड़े बड़े प्रहार कर सकते हैं। वही कोशिश की है उन्होंने, बल्ले के टो पर लगी है, निचले हिस्से पर खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ, गेंद सामने जाती हुई। बहुत अच्छी फील्डिंग वहां पर, सराहनीय क्षेत्ररक्षण, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए वहां पर निशांत को। दोनों बल्लेबाजों की यह सोच रहेगी कि आखिरी ओवर तक मैच ना लेकर जाए, आखिरी ओवर से पहले ही मैच को समाप्त किया जाए, क्योंकि अंतिम ओवर का दबाव काफी अलग होता है। रिवर्स स्वीप की कोशिश यहाँ पर पूरी तरह से चूक गए थे, ठीक तरह से कनेक्ट कर नहीं पाए थे। लेग बाय का इशारा वहां पर अंपायर द्वारा। 1 रन मिलता हुआ, रन्स नहीं रोक रहे हैं। हर गेंद पर कम से कम 1 रन तो बना ही रहे हैं बल्लेबाज, और उसके चलते स्कोर अब 14 पर पहुंच चुका है। जीतने के लिए और 15 रनों की आवश्यकता, 15 गेंदें शेष। अच्छी गेंदबाजी करते हुए इस ओवर में सागर, राइट आर्म राउंड द विकेट। बहुत अच्छी गेंद, इस बार लाइन को मिस किया और क्लीन बोल्ड। लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल। अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल। 15 तो हो गया, 16 में लग गया, आई जवानी पटरी पे। लाइन मारने का नहीं। एक बात जरूर देखने को मिल रही है पहले मैच से कि इस विकेट पर जो भी गेंदबाज विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहा है, थोड़ा सा आगे रख रहा है गेंद को, उसको जरूर फायदा हो रहा है। विकेट्स प्राप्त कर रहे हैं गेंदबाज। विकेट की आवश्यकता थी, ब्रेक थ्रू की जरूरत थी, और ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब रहे गेंदबाज सागर। पहले विकेट का पतन हुआ है। निशांत बोल्ड आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। मात्र 2 रनों का योगदान दिया। टीम का स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। पिंपलनेर और सुरई के बीच में आज का ये दूसरा मैच, टूर्नामेंट का पहला दिन है। बहुत ही खूबसूरत बंद्रा मारुति स्टेडियम कालेर में ये टूर्नामेंट। सुजीत बल्कि आकाश आए हैं, स्वीप लगाना चाहते थे, लेकिन गेंद दिशा इन लेग स्टंप के बाहर। अतिरिक्त रन देने से तो बचना ही होगा गेंदबाजों को, क्योंकि ज्यादा रन्स नहीं है खर्च करने के लिए। इस तरह से अतिरिक्त रन खर्च करेंगे तो फिर और ज्यादा मुश्किल हो सकता है पिंपल ने टीम के लिए। इस बार ऊंचा उठा दिया है, कितनी दूर जाएगी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी जज करते हुए, और कोई गलती नहीं, बहुत अच्छा कैच। एक और विकेट का पतन। एक बहुत ही बड़ा शॉट खेलने की कोशिश की आकाश ने। हालांकि आकाश का खेलने का तरीका भी यही है, वो ज़्यादातर बड़े बड़े शॉट्स में ही डील करते हैं। चौकों छक्कों में ज़्यादातर उनके रन्स देखने को मिलते हैं। मुझे अभी भी याद है पिछले सीजन में उन्होंने BCA चैंपियंस ट्रॉफी में गुंदवली के मैदान पर 11 गेंदों में अर्धशतक जड़ा था, लेकिन वहाँ की परिस्थितियाँ, यहाँ की परिस्थितियाँ, मैच की सिचुएशन काफ़ी अलग। और इस बार निराश किया आकाश ने। लॉन्ग ऑन पर कैच थमा बैठे, बहुत ऊपर खेल बैठे, ऊंचाई ज़्यादा थी, इस वजह से अंतर तय नहीं कर पाई गेंद। नए बैट्समैन सुजीत आए हैं।
15 पर 2 है स्थिति इस समय। इस बार बहुत अच्छा स्ट्रोक बैकफुट पर जाकर निकाल दिया है डीप कवर पॉइंट की तरफ रूपेश ने। कलात्मक शॉट्स खेलते हुए रूपेश सिंगल लेते हुए और स्ट्राइक अपने पास रखेंगे जब नए ओवर की शुरुआत होगी। 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर हुआ है 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब 12 गेंदों में 13 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए जय दुर्गा सुरई टीम को। लेकिन सागर के इस ओवर में मैच में एक नई जान फूंक दी है, थोड़ी सी रोचकता बढ़ गई है खेल में। 12 गेंदे और 13 रन, यह है समीकरण। डीजे सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ World of in the mix. थैंक यू डीजे। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 2 ओवर का खेल बचा हुआ है। 2 ओवर में 16 बने हैं, 2 ओवर में 13 बनाने हैं। 2 बैट्समैन आउट हो चुके हैं इस समय। क्रीज पर 2 अनुभवी बल्लेबाज है, रूपेश और सुजित पाटिल। रूपेश का कैच छूटा है, वो कहीं ना कहीं महंगा साबित हो रहा है। वो कांटों की तरह चुभ रहा होगा इस समय पिंपल नेट टीम को। स्ट्राइक इस समय रूपेश के पास, सुजित नाम स्ट्राइकर से इन पर है। नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए धीरज टेम्पल एंड से। मैदान का दक्षिणी छोर, आगे रखी हुई गेंद पुश कर दिया है वाइडिश मिड ऑफ की तरफ। डीप में गेंद जा रही है, दूर से खिलाड़ी आए सचिन गायकवाड़। डायरेक्ट हिट की जरूरत है लेकिन निशाना चूकता हुआ। थोड़ी सी सुस्ती भरी फील्डिंग, जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर 2 रन पूरे किए दोनों भी बल्लेबाजों ने। ये चतुराई है रुपेश की, जिसकी मैं बार बार चर्चा कर रहा हूं कि फील्डर के यहाँ वहां दाएं बाएं इर्द गिर्द खेलते रहते हैं, प्लेस करते हैं गेंद को आउटफील्ड में इनफील्ड में और रन्स चुरा लेते हैं। और किस तरह से वो रन्स बनाते हैं कई बार समझ में भी नहीं आता है। बड़ी ही सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए कैच ड्रॉप होने के बाद खुद पर कंट्रोल रखा है उन्होंने, नियंत्रण रखा है और बड़े शॉट्स खेलने से परहेज कर रहे हैं। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंच चुका है। अब 11 गेंदों में 11 रनों की आवश्यकता। सिंगल बचाने की अब कोशिश हो रही है। शॉट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक शॉट मिड विकेट रखा गया है। और अब देखिए बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में टर्न कर दिया है हल्के हाथों से। खिलाड़ी मौजूद है वहां पर। डीप में 1 ही रन लेने का अवसर। रुपेश को पता है कि सिंगल डबल से भी काम बन सकता है। जो चीज आप सुई से कर सकते हो उसके लिए तलवार की क्या जरूरत, यही मंत्र वो पढ़ रहे इस समय, उसके अनुसार बैटिंग करते हुए। लेकिन क्या सुजित भी उसी तरह से खेलेंगे या फिर वो आक्रामक शॉट खेलेंगे, ये देखने वाली बात है। धीरज चले, राइट आर्म ओवर द विकेट। आक्रामक शॉट खेलने का प्रयास, अक्रॉस द लाइन खेल बैठे और डॉट गेंद। जैसे जैसे डॉट गेंदे बैट्समैन खेलेंगे ना, वैसे वैसे रोचकता बढ़ती जाएगी खेल में। बल्लेबाजों पर दबाव बनेगा, इसमें कोई दो राय नहीं। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में लपेटना चाहते थे। समीकरण 9 गेंदे शेष है, जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। छोटा सा स्कोर लेकिन उसको भी बचाने की कोशिश। इस बार लॉफ्ट कर दिया है, जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल पाए हैं। खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन पर मौजूद है, आसान सा कैच और ये रहा तीसरा विकेट। अपना संयम वहां पर दिखा नहीं पाए, अपना धैर्य खो बैठे। एक डॉट गेंद खेलने के बाद फिर से वो लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास किया उन्होंने। मुझे लगता है कि संभवतः मिड विकेट की तरफ वो खेलना चाह रहे थे, लेकिन थोड़ी सामने चली गई, मिस टाइम कर बैठे थे और एक आसान सा कैच वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर ने समाप्त किया। सुजित आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। तीसरे विकेट का पतन हुआ है 19 के स्कोर पर। नए बैट्समैन केतन आए हैं, जिन्होंने शानदार गेंदबाजी की जय दुर्गा सुरई टीम के लिए। इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक उन्होंने ली, लेकिन अब बल्ले से भी थोड़ा बहुत जौहर तो दिखाना पड़ेगा मैच को जीतने के लिए, क्योंकि 8 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है और यह मैच यहां से किसी भी टीम की दिशा में जा सकता है। समय का ख्याल रखना है। पिंपल ने टीम के कैप्टन, पिंपल ने टीम ने जरूर वापसी की है। धीरज एक बार फिर से विकेट की खुराक प्राप्त करने के बाद इस बार जगह दे बैठे। बहुत ही सुंदर शॉट बैकफुट पर जाकर निकाल दिया है, डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। DJ Sandy
ये बहुत ही कमजोर गेंद थी। डीप कवर में हालांकि खिलाड़ी मौजूद था, लेकिन उस खिलाड़ी के बाई तरफ से निकालने में कामयाब रहे बैट्समैन रुपेश। गेंद तक पहुंचना पड़ा था उनको, रूम मिला था और रूम मिलते ही धूम मचा दी रुपेश ने। इस बार आगे रखी हुई गेंद सीधे बैट से ड्राइव कर दिया है, जमीनी रास्ते से लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है। बहुत ही सेंसिबल बैटिंग करते हुए रुपेश एक छूर संभाल कर खड़े हैं और अपनी टीम को जीत की तरफ लेकर जाते हुए सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 24 रन 3 विकेटों के नुकसान पर और आखिरी ओवर में जय दुर्गा सुरई टीम को यह मैच जीतने के लिए बनाने हैं 5 रन। 6 गेंदें और 5 रन। भले ही बल्लेबाजों ने निराश किया इस मुकाबले में पिंपलनेर टीम की ओर से। मुझे लगता है कि पिंपलनेर टीम की पारी समाप्त होने के बाद कई उनके दर्शक ऐसे रहेंगे जो ऑनलाइन हमसे जुड़े हुए थे, उन्होंने अपने मोबाइल फोन्स ऑफ कर दिए होंगे, लेकिन थोड़ी देर बाद जब उन्होंने अपने मोबाइल फोन्स खोले होंगे, यूट्यूब पर देखा होगा कि अरे यहाँ पर मौका तो बन रहा है, थोड़े से खुश रहे होंगे जिस तरह का प्रदर्शन गेंदबाजों ने किया है। और अभी भी मैच पूरी तरह से खत्म नहीं हुआ है, भले ही थोड़ा सा पलड़ा हमें भारी नजर आता है इस समय जय दुर्गा सुरई टीम का, लेकिन 6 गेंदों पर 5 रन भी बचाए जा सकते हैं। हाल ही में मैं 3 दिन पहले टूर्नामेंट जो कर रहा था, कल ही हालांकि वो टूर्नामेंट खत्म हुआ, सापे में ग्रामीण क्रिकेट था, वहाँ पर पीटीसी की कई टीमें खेल रही थी, भिवंडी ग्रामीण की भी कुछ टीमें थी। वहाँ पर एक मैच में 7 रन भी एक गेंदबाज ने डिफेंड किए थे, कोंडेरी के विश्वास ने। उससे पहले महेंद्र मागे चरोपा स्पोर्ट्स वाशेरी टीम के लिए ग्रामीण क्रिकेट खेलते हैं, जो धनेश 11 के महत्वपूर्ण खिलाड़ी है, बेस्ट फिनिशर भी माने जाते हैं। उन्होंने 3 गेंदों पर 1 रन डिफेंड किया था, वहाँ पर भी चेसिंग कंपलसरी ये नियम था। तो ऐसे कई उदाहरण दिए जा सकते हैं जहां पर लेस देन रन बॉल डिफेंड किए गए हैं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में ग्लेन मैक्सवेल ने पाकिस्तान के विरुद्ध 2014 में 2 रन डिफेंड किए थे, हालांकि उनके टेलेंडर्स तब बैटिंग कर रहे थे, 2 ही विकेट बचे थे, दोनों विकेट्स उन्होंने चटकाए थे, वो मेडन ओवर भी हुआ था। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी ऐसी घटनाएं हुई है। प्रयास करना होगा गेंदबाज को, सचिन गायकवाड़ के कंधों पर जिम्मेदारी है। ग्रामीण क्रिकेट की यही तो खासियत होती है, यही मजा होता है। जो खिलाड़ी सिटी क्रिकेट में एक केवल बैट्समैन के रूप में खेलते हैं, वो खिलाड़ी ज़्यादातर हम देखते हैं कि ग्रामीण क्रिकेट में अपने घरेलू टीम के वो मुख्य ऑलराउंडर होते हैं। तो सचिन गायकवाड़ बल्ले से कुछ योगदान तो नहीं दे पाए, क्या वो गेंद से कुछ चमत्कारिक कर पाएंगे, क्या ये 5 रन बचा पाएंगे, बहुत बड़ा सवाल है। रुपेश के पास स्ट्राइक, सचिन चले राइट ऑन द विकेट, हवा में है गेंद, शॉर्ट मिड विकेट पर कैरी नहीं हुई, फील्डर से थोड़ी सी दूर थी। अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 1 रन पूरा किया रुपेश ने। रुपेश को पता है कि सावधानी भी बरतनी चाहिए, और जैसे ही उनको पिछले ओवर में मौका मिला था हाथ खोलने का, उन्होंने हाथ खोले भी थे। बैकफुट पर जाकर बहुत ही सुंदर शॉट खेला था चौके के लिए। स्ट्राइक अब केतन के पास, 5 गेंदें शेष, 4 रन चाहिए कंपलसरी। इस बार शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है, एक ही हाथ से खेला हुआ स्ट्रोक, गेंद जा रही है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन, और इसके साथ ही ये मुकाबला जय दुर्गा सुरई टीम ने जीत लिया है। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस जय दुर्गा सुरई एंड हार्ड लक न्यू एक्विरा पिंपलनेर। पिंपलनेर टीम के बल्लेबाज यदि और 10-15 रन बनाते तो ये मैच बहुत ही रोमांचक हो सकता था, लेकिन जो हुआ सो हुआ, और जो होगा वो देखा जाएगा। तो ये मैच आखिरकार जीतने में कामयाब रही जय दुर्गा सुरई टीम। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने स्वर्गीय मितेश मिस्त्री कप 2021 का पहला हैट्रिक अपने नाम किया है, जय दुर्गा सुरई के तेज गेंदबाज केतन। 1 ओवर में 1 रन देकर 3 विकेट्स। केतन आपको आना है मंच पर। आणि केतन यास हॅट्रिक साठी 5 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। करण कुमार एंड कंपनी प्रोप्रायटर सचिन पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमधील पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज केतन, ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती। 1 षटक घातलं तर कुठलीही धाव दिली नव्हती आणि 3 विकेट प्राप्त करून हॅट्रिक प्राप्त केले होते। तर संघ नाही यायचं आहे
जय दुर्गा सुरई संघाचा संघनायक आणि एकवीर हवेदेवी संघाचा संघनायक नाणेफेक केली जाईल. तत्पूर्वी आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच आकर्षक पारितोषिक इथे दिलं जात आहे. सचिन पाटील यांच्याकडून 5 रुपये दिले जातील. वैभव माले यांच्या शुभ हस्ते हे चॉकलेट बॉक्स आपण आज चॉकलेट डे आहे आणि चॉकलेट डे निमित्ताने त्यानंतर हे हॅट्रिक साठी 500 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये सामनावीर आपण पाहू शकता. त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय वैभव माले साहेबांच्या शुभ हस्ते एक गिफ्ट हॅम्पर. वेल बॉलिंग आणि पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला हार्दिक शुभेच्छा केतन. तर बोलू आपण नाणेफेकीकडे. नाणेफेकीसाठी सज्ज झालेले आहेत माझे सहकारी समालोचक आणि मान्यवरांना विनंती असेल वैभव माली साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. त्यांच्या समवेत इतर मान्यवर जातील. तिथे दोन्ही संघाचे संघनायक सज्ज झालेले आहेत. त्यांना सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक अजय घरात. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय टॉस बॉक्समधून. यावेळेस तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 मध्ये. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, ज्या सामन्याची नाणेफेक आपण आमच्या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करणार आहोत. मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही संघांचे संघनायक आहेत माझ्यासोबत. सिद्धेश जे कॅप्टन आहेत हायवेदिवे संघाचे आणि निशांत कॅप्टन आहेत जयदुर्गा सुरई संघाचे. तर जयदुर्गा सुरई विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे अशी ही महत्वाची लढत.